मला हे सांगायचं होतं माझ्या तरुणांना, अरे तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती नाही साजरी केली तरी चालेल, तुम्ही गणपती बाप्पा नाही बसवले तरी चालेल, तुम्ही दुर्गा देवीचा उत्सव नाही केला तरी चालेल. काही काही तरुण मित्र म्हणतील बाबा एक कीर्तनकार झाला का, कीर्तन झाला गेला बाजूला घ्या बरं, काय रानामध्ये काय बोलतोय मी, असं अभ्यासपूर्वक बोलतोय. अरे गणपती बसवताना कसा बसवावा, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करत असताना ती कशी केली पाहिजे. अरे माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची संस्था स्थापना करत असताना अरे रात्रीचा दिवस रात्र पाहिली नाही, सुख पाहिलं नाही, दुःख पाहिलं नाही, दर्या घोड्यामध्ये घोड्यावरती टाप टाप प्रवास करत त्या ठिकाणी सर्व गडे कोटकोल्ली जिंकले आणि महाराज इतिहास रचलाय. अरे शिवा म्हणलं की दुश्मनाला झोपेतून जाग यायची, एवढा दरारा माझ्या छत्रपतींचा होता. आणि त्या छत्रपतींचा एवढा मोठा दरारा असताना आपले नारायण पुत्रे काय म्हणतो मी रेकॉर्ड करून घ्या माझं या ठिकाणी व्हिडिओ शूट करा देव करायला करू. अरे त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी संस्थापना केली आणि आपला देव अखंड झिजवला या राज्यासाठी, या राष्ट्रासाठी. त्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आपले नालायक दारू मुतार पिऊन करताय. अरे काय लायकी आहे तुमची छत्रपती शिवाजी महाराजांची. अरे छत्रपती शिवाजी महाराजांची मिरवणूक निघाली तर मला सांगा त्यात महिला मंडळी राजा मग. अरे खर तर माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी या माय माऊलीचं रक्षण केलंय, अबलेचं रक्षण केलंय, स्त्रीचं रक्षण माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं. पण त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मिरवणुकीमध्ये का महिला दिसत नाही, याचं कारण हे आपले नालायक बेवडे उतार पेतात आणि तिथं धिंगाणा करतात. ह्या माय माऊल्या कशाला येतील. म्हणून माझी विनंती आहे दादा हो, राग मानू नका. अरे आपल्या माणसाला आपणच बोललं पाहिजे ना. आपण हे बघा छत्रपती शिवाजी महाराजांची त्या ठिकाणी महाराजांच्या बद्दल वागायचं तर हातात गंडा घातला, कपाळात चंद्रकोर लावली, गळ्यामध्ये लॉकेट छत्रपतींचं घातलं, तो कुंकू छत्रपती सारखा लावला म्हणजे तुम्ही छत्रपती होणार नाही. अरे माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी जसे वागले तसं जर वागण्याचा जरी प्रयत्न केला आणि नका प्रयत्न करू पण ते कसे वागले याचं भान तुम्ही ठेवा. म्हणजे माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांना जयंती साजरी करण्याचा आनंद होईल. काय दरार होता माझ्या छत्रपतीचा महाराज. एकच राजा कुठं आहे मला माहिती बरं का, म्हणजे धोत्रीताई हे माहिती आणि कीर्तन तेही मला माहिती. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. काही लोक म्हणतात का महाराज शिवाजी महाराज काय कीर्तनचा विषय का, मग अफजल खान सांगायचं काय म्हणतो मी. काही लोक म्हणतात कीर्तनाचा विषय का छत्रपती शिवाजी महाराज आहे का, मग अफजल खान सांगायचं का. अरे नाही, स्वाभिमानाला सांगायचं अरे छत्रपती शिवाजी महाराज नसते तर सर्वांच्या पाठ अंगणात नसते राहिली तुळस, मंदिरावर राहिला नसता कळस, तुमच्या कपाळावर कुंकू नसतं राहिलं. एखादी आमच्या ज्ञात ती चाल म्हणणारी मावशी आमच्या त्या नसत्या चांद बिबी. आता भरपूर नाव आहे, ते नाव घेऊन मला कीर्तनाचा दर्जा घालवायचा नाहीये. छत्रपती शिवाजी महाराजांनी काय काय महाराज म्हणून माझी विनंती, दारू पिऊन अरे ते गाणे वाजून तुम्ही जयंती साजरी करू नका. अरे आता एक स्टेटमेंट आलं फेसबुकला, मी बघितलंय. मी सोशल मीडियावर राहणारा माणूस आहे, म्हणजे राहणारा घरातच आहे पण नजर माझी सोशल मीडियावर आहे. म्हणजे सर्वांचीच असते पण आपली कामकृती असते. एका माय माऊलीचं स्टेटमेंट आहे, बाबा छत्रपती गणपती बसू नका. का बसू नका, तिला कारण सांगितलं की लोक ते गणपती बसवला, ते गणपती बाप्पाची आरती, ती दुर्वाण, ती धूप, स्वच्छता दुसरीकडे राहते पण खाली तरुणाचं जाऊ द्या. डंगरे ते भेगाच्या चष्म्यातून गुल्ल्या पाहिजे फेक राणीची फुटाळाने हाणा. अरे गणपती बाप्पा बसवल्यानंतर तुमच्याकडून नाही त्याची आरती एक टाइम झाली, 2 टाइम एक टाइम आरती करा, बाकी उद्योग करू नका. उद्योग पत्ते खेळायचे, दारू प्यायची, ठिकाणी कामं करायची. मागे लुडूचं प्रकरण ते कमी झालं. आता शेअर मार्केट चालू आहे महाराज. मला ते विषय नाही सांगायचा, मला विषयावर आहे. चला मला हे सांगायचं बाबा की गणपती उत्सव करत असताना कधी गाणी वाजवू नका, दुर्व्यसन तुम्ही करू नका. गणपती उत्सव तुम्ही स्वच्छतेने करा, संस्कृतीच्या पद्धतीने करा. छत्रपती शिवाजी महाराज जयंती दारू पिऊन कधीच करू नका. काही गरज नाही, तुम्ही नाही साजरी केली तर काही त्यांना काही फरक नाही पडणार, ते कार्य करून गेले महाराज. म्हणून निर्व्यसनी असं काहीतरी आदर्श त्या ठिकाणी जयंती साजरी करा. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती खऱ्या अर्थाने कशी साजरी होईल, निर्व्यसनीपणाने करा. आणि म्हणून बऱ्याच गोष्टी सांगण्यासारख्या आहे. म्हणून
ऐका, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, किल्ल्यावर माझ्या देवाचं, माझ्या राजाचं नाव